तुमचीही मुले जर मूग डाळ आणि तूर डाळची खिचडी खाऊन बोर झाले असेल तर त्यांना ही खिचडी एकदा नक्की द्या. ही खिचडी प्रोटीन, आयर्न आणि फायबरने भरपूर आहे, तसेच पचण्यास हलकी आहे. नमस्कार मंडळी. चला मंडळी, मैसूर पुलाव बोलू आपण. चला. कुकर काय करायचा? गरम करायचा. तूप टाकायचं. जिरा, कांदा टाकायचा, कांदा असा सौते करायचा. कढीपत्ता काय टाकायचा? कढीपत्ता, टाकायचं. अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याचं कटून घ्यायचं. बटाटा बटा, टोमॅटो टाकायचा, परतून घ्यायचं. चला पावडर, गरम मसाला, हळद छानपैकी मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायची. अर्धा तास मसूरची डाळ भिजवायची आणि तांदूळ आणि मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे. पाणी टाकायचं, पाणी टाकायचं. मीठ ते चार चार मसूर डाळ पुलावी रेडी.